जमाते इस्लाम हिंदच्या महाराष्ट्र शाखेने प्रेषित पैगंबर सर्वांसाठी हा एक स्तुत्य असा उपक्रम राज्यामध्ये सुरू केलेला आहे। तो निश्चितपणे सर्वांना एक वेगळ्या प्रकारचा विचार देणारा असा आहे। कारण आज आपल्याला कल्पना आहे की पृथ्वीच्या निर्मितीनंतर ज्यावेळी जीवाचा संचार या भूतलावर सुरू झाला, त्याच वेळेस मानवी उत्पत्तीतून पुढे येत मानवाने जी प्रगती साधली, त्या प्रगतीतून तो अनेक कल्याणकारी गोष्टी जीवांच्या दृष्टीने करत गेला। आणि ज्यावेळी माणसाला सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं, तर पुढे जाऊन अनेक धर्म परंपरा रूढी या समाजामध्ये आल्या आणि त्यातून जगभर एक वेगळा विचार अनेक पंथांच्या माध्यमातून पुढे आला। त्यापैकीच प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांनी जो एक समग्र मानव जातीसाठी संदेश दिला का तो अल्लाह सर्वांसाठी आहे, कोणी एका फक्त मुस्लिमांसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि मानव जातीच्या कल्याणासाठी प्रेषित पैगंबर साहेबांना अल्लाहने पाठवलेला आहे। आणि म्हणून ज्यावेळेस गेल्या वर्षी औरंगाबाद येथे जमाते हिंदच्या राज्य शाखेने एक संमेलन 2 दिवसाचं आयोजित केलं आणि त्यासाठी जमाते इस्लामी हिंदचे संयोजक हिवरे बाजारला माझ्याकडे आले आणि त्यांनी विनंती केली की आमच्या संमेलनाच्या उद्घाटनासाठी आपण येता का। त्यावेळी मी त्यांना सांगितलं की आपला धार्मिक कार्यक्रम असेल आणि अशा धार्मिक कार्यक्रमासाठी मी उद्घाटक कसा चालेल। तर त्यांनी सांगितलं कार्यक्रम धार्मिक नाही आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि भविष्य काळातील अन्नधान्याची टंचाई याला सामोरं ठेवून जमाते इस्लामी हिंदने 2 दिवस एक विचार मंथन शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी आपण यावं। मला खरं म्हणजे एक मनस्वी आनंद झाला की 1% मुस्लिम समाज शेती करत नाही, परंतु तो जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि अन्नधान्याची टंचाई हा विषय घेऊन पुढे येत असेल, निश्चितपणे समाजाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचा तो उपक्रम आहे असं मला वाटलं आणि मी लगेच त्या ठिकाणी त्यांच्या 2 दिवसाच्या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून जायचं मान्य केलं। कारण मी ज्यावेळेस कॉलेज जीवन संपूर्ण गावामध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या समोर पहिल्यांदा हा प्रश्न आला की अन्न वस्त्र निवारा, पिण्याच्या पाण्याची टंचाई या मूलभूत गरजा आणि त्याचबरोबर शेतीचं पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते हे करत असताना दुसरी एक बाजू आली की गावातील गरीब कुटुंब आहेत, भूमिहीन आहेत, बेघर आहेत, दलित आहेत, यांच्या समोर खूप अडचणी आणि प्रश्न आहेत। म्हणून पहिलं नियोजन करताना ग्रामविकासाचं कसं असावं हे ज्यावेळेस आम्ही विकासाचं प्लॅनिंग तयार करत होतो, ते करत असतानाच पुढे जाऊन मला हे जाणवलं की सामाजिक सद्भावना गावात निर्माण झाल्याशिवाय आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन येणार नाही। आणि त्या दृष्टीने मी मग पहिल्यांदा की एक मुस्लिम कुटुंब हिवरे बाजारमध्ये बनाभाई सय्यद यांचं राहतं, ते या एका कुटुंबासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन आम्ही मस्जिद बांधली। दलित कुटुंबासाठी समाज मंदिर बक्षिसातून बांधलं, सरकारी योजनेमधून नाही। आणि जातीच्या आधारावर गावात कुठलंही नियोजन न करता गरजेच्या आधारावर कुटुंबाची गरज, माणसांची गरज आणि गावाची गरज आणि त्याचबरोबर देशाची गरज सुद्धा आम्ही विचारात घेतली। कारण देश टिकला तर गाव टिकणार आहे, गाव टिकलं तर मानवी अस्तित्व टिकणार आहे। आणि त्यातून आम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली, ज्या अडचणी आम्हाला यायच्या, मग गावात जाती संघर्ष, आर्थिक जी दरी आहे आणि सामाजिक विषमता, आणि याचं पहिलं नियोजन हिवरे बाजारमध्ये आम्ही केलं। सामाजिक सद्भावना वाढवली, त्यातून सर्व गावकरी एकत्र आले, श्रमदानातून सुरुवात केली आणि जलसंधारणात जे सुंदर काम झालं त्यात सर्वांनी प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभाग दिला। त्यातून आर्थिक दरी तर कमी झालीच, पण सामाजिक दरी सुद्धा कमी झाली। आणि सामाजिक आणि आर्थिक दरी म्हणजे आपण तो सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारची प्रगती मग राष्ट्राची असेल, देशाची असेल किंवा कुटुंबाची असेल ही अशक्य आहे। म्हणजे हिवरे बाजारच्या यशातलं सर्वात महत्त्वाचं जे काय असेल तर ते हे काम आहे। आणि म्हणून त्यातून मी अनेक संप्रदायाचा अभ्यास केला,
हिंदू धर्माचं खूप तत्वज्ञान वाचलं, जैन धर्माचं वाचलं, बौद्ध धर्माचं वाचलं, ईसाई धर्माचं वाचलं, झरतृष्टांच्या धर्माचं वाचलं आणि इस्लामचंही तत्वज्ञान वाचलं. आणि एक लक्षात आलं की प्रत्येक धर्मामध्ये माती, पाणी आणि जंगल आणि मानवी कल्याणाच्या गोष्टी मांडलेल्या आहे. त्यातच प्रेषित पैगंबर साहेबांनी सुद्धा जी गोष्ट सांगितलेली पर्यावरणाची, का तुम्हाला जर असं वाटलं की मी आता अंतिम श्वासाकडे चाललेलो आहे, माझं मरण जवळ आलेलं आहे, आणि तुमच्या दुसऱ्या हातामध्ये एक जर रोपटं असेल, तर मरण दिसत असताना सुद्धा तुम्ही ते रोपटं पहिलं लावलं पाहिजे, की तुम्हाला नंतर अल्लाहच्या जवळ जाऊन जाब द्यावा लागणार आहे. म्हणून मृत्यू समय सुद्धा पहिल्यांदा तुम्ही पर्यावरण संरक्षणाचं काम केलं पाहिजे. हा अतिशय सुंदर आणि चांगला संदेश आहे. त्याचबरोबर प्रेषित इब्राहिम आणि त्यांची पत्नी हजरा ज्यावेळेस काबा येथे दर्शनासाठी आले होते, त्यावेळेस मुलाला तहान लागली, म्हणून त्यातून जो एक भविष्य घडलं ज्याला आपण जमजम का पाणी म्हणतो. जसं हिंदू धर्मामध्ये गंगेचं पाणी आणलं जातं, तसं इस्लाम मध्ये जमजम का पाणी. आणि म्हणून ज्यावेळेस पाण्यासाठी भयानक अशा प्रकारचा संघर्ष त्या ठिकाणी चालू होता, त्यावेळेस अल्लाहने पाण्याची निर्मिती केली आणि त्यातून जे पाणी मिळालं, मुस्लिम बांधव आजही मक्केला गेले तर जमजम का पाणी ते घेऊनच येतात. म्हणून हा पाण्याचा सुद्धा खूप सुंदर असा संदेश त्या ठिकाणी प्रेषित पैगंबर साहेबांनी सांगितलेला आहे. त्याचबरोबर मानवी कल्याणासाठी, जसं की अल्लाहने निर्माण केलेली ही बाग आहे आणि त्या बागेचे तुम्ही माळे आहात, माळ्याने जर बागेला व्यवस्थित पाणी दिलं, त्याची फुलं सांभाळली, मग त्याला फळं येतील आणि फळाचं संरक्षण केलं की ती फळं खायला मिळतील. पण माळ्याने जर पाणी द्यायचं बंद केलं, फुलं यायची बंद झाली आणि बाग जळून गेली, तर एक दिवस सर्व काही संपून जाईल. म्हणून पहिल्यांदा माळी म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे, कारण अल्लाहने ही सगळी सृष्टी तुम्हाला दिलेली आहे, तिचं संरक्षण माळ्याच्या रूपाने तुम्ही केलं पाहिजे, मगच ही बाग फुलणार आहे. हा एक सुंदर संदेश मला त्यामध्ये आवडलेला आहे. त्याचबरोबर वृद्ध माता पित्यांच्या बाबतीत कशा प्रकारची दक्षता घ्यावी हे प्रेषितांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर विधवा असेल तर विधवेच्या संदर्भातला कायदा, त्याचबरोबर गुंडगिरी करणारी माणसं असतील तर त्यांच्या बाबतीत कशा प्रकारचे बदल अभिप्रेत आहे ते सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. जे आपण कष्टाने कमावतो, कमावण्याचा 1/5 हिस्सा हा अल्लाहसाठी दान केला पाहिजे. आणि त्याचबरोबर व्याज निषिद्ध आहे, कारण आज आपण पाहतो शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात आणि सावकाराचे प्रचंड पैसे, आणि त्यातून जे घडतंय, म्हणून तेथे प्रेषित पैगंबर साहेबांचा संदेश सुद्धा अल्लाहने दिलेला इतका महत्वाचा आहे की व्याज निषिद्ध मानलं गेलेलं आहे इस्लाम मध्ये. म्हणून अतिशय सुंदर आणि चांगलं तत्वज्ञान प्रेषित पैगंबर साहेबांच्या माध्यमातून शेवटचे प्रेषित म्हणून अल्लाहने दिलं, ते एका मुस्लिम समाजासाठीच नाही तर समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी दिलेलं आहे. म्हणून माणसाचं कल्याण व्हायचं असेल तर मला वाटतं प्रेषित पैगंबर साहेबांचा हा संदेश अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणूनच माझी एक विनंती अशी आहे की प्रत्येक धर्माचा जो सार आहे तो पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर गेला पाहिजे. आणि तो जर विद्यार्थ्यासमोर गेला, प्रत्येकाचा धर्म आणि त्याचं तत्वज्ञान जर जगासमोर आलं, तर आज जो संघर्ष चालू आहे तो संघर्ष निश्चितपणे थांबणार आहे. आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, काम केलं पाहिजे, एकमेकाचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. कारण आज तापमान वाढीचा प्रश्न आपण पाहतोय की जगाच्या विनाश जवळ येऊन ठेपलेला आहे. आणि अशा प्रसंगी जर आपण एक होऊन काम करणार नसू आणि जाती संघर्षामध्ये संघर्षच करत गुंतू, तर एक दिवस मानवी जीवनाचं अस्तित्व संपलेलं असेल. म्हणून प्रेषित पैगंबर साहेबांनी जो दिलेला संदेश आहे, तो संदेश जर सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला तर निश्चितपणे जगाचे प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही. आणि पुन्हा जग एक विश्व कुटुंब म्हणून, जसं माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं, आता विश्वात्मके देवे, तर विश्व कुटुंबाची संकल्पना माऊलींनी सांगितली, तुकोबरायांनी सांगितली, तशीच प्रेषित पैगंबर साहेबांनी सुद्धा अल्लाहचा संदेश देताना सांगितलेले आहे. म्हणजे या प्रकारचं चिंतन आपण सर्वजण करू आणि मानवी जातीचं कल्याण आपण सर्वजण करू घेऊ, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जमात इस्लामी हिंदनी जी एक सुरुवात ही केलेली आहे, निश्चितपणे उद्याचा भारत आणि उद्याचं जग यातूनच पुढे येऊन निर्माण होणार आहे. आणि त्यासाठी खूप पायाभूत असा विचार या माध्यमातून जाणार आहे. आणि अशाच प्रकारचं काम जमात इस्लामी हिंदने माणूस जोडण्याचं करावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो.